नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलर्टच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लातूर महानगरपालिका भरती। तर मित्रांनो, या पदभरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, पदे कोणकोणती आहेत, तसेच कशा प्रकारे आहेत, किती जागा आहेत, वेतन श्रेणी काय आहे, आपण अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, हे सर्व आपण सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला सगळं काही समजणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जॉब अलर्टच्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, लातूर शहर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्रेणी अ, श्रेणी ब तसेच श्रेणी क म्हणजेच गट ए, गट सी यामधील रिक्त असणारी पदे सरळ सेवेद्वारे भरण्यासाठी मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। तर मित्रांनो, या पदभरतीमध्ये तांत्रिक, विधी, पर्यावरण, अभियांत्रिकी सेवा, वैद्यकीय सेवा, अभियांत्रिकी सेवा, निम वैद्यकीय सेवा तसेच अग्निशमन या सेवेतील जी रिक्त पदे आहेत ती भरून काढण्यासाठी मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। आणि याच्यामध्ये मित्रांनो एकूणच 80 रिक्त जागा आहेत। तर मित्रांनो, या 80 पदांकरिता अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो 22 डिसेंबरपासून चालू झाला आहे। तसेच मित्रांनो, अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 14 जानेवारीपर्यंत आपण संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करू शकता। तसेच मित्रांनो, इतर माहिती जी आहे ती MC लातूर या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला बघायला मिळेलच। तर त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी पहा, एकूणच 17 प्रकार पदे रिक्त आहेत। तर मित्रांनो, या रिक्त पदांमध्ये पहिलं पद जे आहे ते पर्यावरण संवर्धन अधिकारी या पदासाठी मित्रांनो आपल्याला वेतन जे राहणार आहे ते 56,100 ते 1,77,050 मित्रांनो हे क्लास 1 ऑफिसरचे पद आहे आणि या पदासाठी मित्रांनो एक जागा दिलेली आहे। तसेच सिस्टीम मॅनेजर मित्रांनो या पोस्टसाठी सुद्धा एक जागा दिलेली आहे। त्याचप्रमाणे वैद्यकीय अधीक्षक महानगरपालिकेमधील जे दवाखाने असतात त्या ठिकाणी तर मित्रांनो या पदासाठी एक जागा रिक्त आहे। शाखा अभियंता या पदाची सुद्धा 2 जागा दिलेल्या आहेत। तसेच विधी अधिकारी या पदाची एक जागा रिक्त आहे। अग्निशमन केंद्राचा अधिकारी जे असतात त्यांच्यासाठी एक जागा आहे। तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाच्या एकूणच 4 जागा रिक्त आहेत। तसेच कनिष्ठ अभियंता पापू या पदासाठी मित्रांनो एकूणच 4 जागा रिक्त आहेत। तसेच कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पोस्टसाठी एकच जागा आहे। तसेच कर अधीक्षक या पोस्टच्या एकूणच 2 जागा रिक्त आहेत। औषध निर्माण अधिकारी फार्मासिस्ट यासाठी मित्रांनो एक जागा दिलेली आहे। तसेच सहाय्यक कर अधीक्षक या पदाच्या एकूणच 4 जागा रिक्त आहेत। त्याचप्रमाणे कर निरीक्षक या पदाची अजून एक 4 जागा रिक्त दिलेल्या आहेत। या 4 जागा ज्या त्या प्रशासकीय सेवा श्रेणी 3 मधल्या आहेत। तसेच मित्रांनो, चालक, यंत्रचालक या पदाच्या एकूणच 9 जागा रिक्त ठेवलेल्या आहेत। तसेच मित्रांनो, लिपिक टंकलेखक या पदाच्या सुद्धा रिक्त जागा आहेत, एकूणच 10 रिक्त जागा आहेत। त्याचप्रमाणे फायरमन या पदाच्या सुद्धा 30 जागा रिक्त आहेत। तसेच वॉलमॅन या पदाच्या एकूणच 4 जागा रिक्त आहेत। अशा एकूणच 80 जागा रिक्त आहेत मित्रांनो या लातूर महानगरपालिकेत। आणि या भरण्यासाठी मित्रांनो या पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते या ठिकाणी पहा मित्रांनो। पर्यावरण संवर्धन अधिकारी या पदासाठी मित्रांनो आपल्याकडे पर्यावरण अभियांत्रिकी शाखेची पदवी असायला हवी। तसेच मित्रांनो 3 वर्षाचा अनुभव आवश्यक सांगितला आहे। तसेच मराठी भाषेचे ज्ञान असावे आणि MSCIT वगैरे आपल्याला असेल तर मित्रांनो आपल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल। तसेच सिस्टीम मॅनेजर या पदासाठी मित्रांनो आपल्याकडे संगणक विषयासह BTech वगैरे आपल्याला पदवी असायला हवी। तसेच मित्रांनो मराठी भाषेचे ज्ञान असायलाच हवे। तसेच 3 वर्षाचा अनुभव सांगितला आहे। तसेच MSCIT सुद्धा लागेल आपल्याला। त्याचप्रमाणे मित्रांनो वैद्यकीय अधीक्षक या पदासाठी आपल्याकडे MBBS ची पदवी असायला हवी। तसेच आपण महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांच्यामध्ये आपली नोंदणी असायला हवी। तसेच रुग्णालयामध्ये 3 वर्षाचा आपल्याकडे अनुभव असावा। मराठी भाषेचे ज्ञान आणि MSCIT असेल तर आपल्याला प्राधान्य देण्यात येईल। त्याचप्रमाणे मित्रांनो शाखा अभियंता या पदासाठी मित्रांनो आपल्याला सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची जी पदवी असते ती असायला हवी। तसेच मराठी भाषेचे ज्ञान आणि MSCIT हे सर्व पदांसाठी मित्रांनो कंपल्सरी सांगितलं आहे। तसेच मित्रांनो विधी अधिकारी या पदासाठी आपल्याला विधी शाखेची पदवी सांगितली आहे। तसेच 3 वर्षाचा अनुभव आपल्याकडे असायला हवा।
त्यानंतर मित्रांनो अग्निशमन केंद्र अधिकारी जो असतो त्या पोस्टसाठी मित्रांनो आपल्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तरीसुद्धा चालेल। तसेच राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय यांचीसुद्धा मित्रांनो आपल्याकडे पदवी असायला हवी। कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी मित्रांनो आपल्याला सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी असायला हवी। तसेच नेमणुकीनंतर 3 वर्षात आपल्याकडे कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे कनिष्ठ अभियंता या पदासाठी मित्रांनो आपल्याकडे सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी 3 वर्षात आपल्याला कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदात मित्रांनो आपल्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी असायला हवी। तसेच व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे कनिष्ठ अभियंता याचे 3 वर्षामध्ये। त्याचप्रमाणे मित्रांनो कर अधीक्षक या पदासाठी आपल्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असायला हवी। तसेच मराठी भाषेचे ज्ञान MSIT हे सर्व आवश्यक आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो फार्मासिस्ट या पदासाठी आपल्याकडे 10वी उत्तीर्ण असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता। तसेच आपल्याकडे B.Pharmची पदवी असायला हवी आणि मराठी भाषेचे ज्ञान MSIT तसेच संबंधित विषयाच्या कामाचा आपल्याकडे 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। तसेच महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे या ठिकाणी। तसेच सहाय्यक कर अधीक्षक या पदासाठी मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता। त्याचप्रमाणे मित्रांनो कर निरीक्षक या पदासाठी सुद्धा आपल्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता। तसेच संबंधित कामाचा मित्रांनो आपल्याला 3 वर्षाचा अनुभव या ठिकाणी लागणार आहे। तसेच मित्रांनो चालक यंत्रचालक या पदासाठी मित्रांनो आपल्याला 10वी उत्तीर्ण सांगितलं आहे। तसेच अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे। तसेच मुंबई यांचा 6 महिन्याचा जो कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम असतो तो पूर्ण असेल तर आपण अर्ज करू शकता। तसेच आपल्याकडे हेवी ड्रायव्हिंगचे लायसन असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे 3 वर्ष आपण कुठेतरी काम केल्याचा अनुभव आपल्याला लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो लिपिक टंकलेखक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असेल आपल्याकडे तरीसुद्धा या पदासाठी आपण अर्ज करू शकता। मात्र या ठिकाणी मित्रांनो मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे आणि इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिटाचे आपल्याकडं टायपिंगचे जे सर्टिफिकेट असतं ते आपल्याला लागणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो फायरमन या पदासाठी 10वी उत्तीर्ण सांगितलं आहे। त्याचप्रमाणे अग्निशमन प्रशिक्षण मुंबई यांच्या 6 महिने जे कालावधीचं अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम असतो तो आपला पूर्ण असायला हवा तरच आपण अर्ज करू शकता। तसेच वॉलमॅन या पदासाठी मित्रांनो 10वी उत्तीर्ण सांगितलं आहे। त्याचप्रमाणे पंप ऑपरेटर या विषयाचा अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेलं जे आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तरच आपण या पदासाठी अर्ज करू शकता। तसेच मित्रांनो पदभरतीमध्ये आपल्याला वयाची अट काय असणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो 14 जानेवारी 2024 रोजी चालक यंत्रचालक आणि फायरमन या पदासाठी 18 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिली आहे। तसेच बाकीची जी उर्वरित पदे आहेत या पदांसाठी 18 ते 38 वर्षे सांगितले आहे। याच्यामध्ये मित्रांनो मागासवर्गीय जे राखीव प्रवर्ग आहेत यांच्यासाठी 5 वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि या सर्व भरतीसाठी आपल्याला परीक्षा शुल्क जे आहे ते एकूणच ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये राहील। तसेच रिझर्व कॅटेगरीसाठी मित्रांनो या ठिकाणी 900 रुपये राहील आणि या पदभरतीची मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती या ठिकाणी पहा 14 जानेवारीपर्यंत आपण रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज करू शकता। तर मित्रांनो या पदभरतीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज भरून घ्या। तेच मित्रांनो अजून या पदभरतीसाठी मित्रांनो नवीन काय अपडेट्स आल्या तर जॉब अलर्ट्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्याला बघायला मिळतील। तसेच मित्रांनो या पदभरतीविषयी आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद।